जीवनाचे अंतिम मूल्य केवळ जगण्यावर अवलंबून न राहता जागरूकता आणि चिंतनाच्या सामर्थ्यावर अवलंबून असते. प्रत्येक जागरूकता ही हृदयापासून असावी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, जबाबदार व्यक्तीने जागृत असणे अत्यंत आवश्यक बाब आहे. आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे सरहद्दीवर पहारा देणारा सैनिक. तसेच कोणत्याही वेळेस सायरन किंवा भोंगा होईल आणि तत्परतेने अग्निशमनाची गाडी घेऊन आग विझवायला निघणारे अग्निशमन दलातील व्यक्ती असो. जागरूकता ही हवीच. आजच्या अध्ययनात आपण जागृतीची आवश्यकता पाहणार आहोत. आम्ही जागृत का असावे? काय आमच्याकडून देव ही अपेक्षा बाळगतो? उत्तरांसाठी आपण सिद्ध होऊ. चला आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, मागच्या कार्यक्रमामध्ये लूका शुभवर्तमान 12वा अध्याय ह्याच्या 34 वचनांवर आम्ही विचार केला. आज पुढची वचने आम्ही पाहणार आहोत आणि नंतर 13व्या अध्यायाकडे आम्ही वळणार आहोत. 35 पासून पुढच्या काही वचनांमध्ये लग्नाहून परतण्याचा दृष्टांत किंवा दाखला प्रभू येशू सांगत आहे. 2 दृष्टांत आहेत जे ख्रिस्ताने त्याच्या परतण्या संबंधाने दिलेले आहेत. 35 ते 40 वचने सांगतात. लूका शुभवर्तमान 12वा अध्याय 35 पासून 40 वचने. तुमच्या कमरा बांधलेल्या व दिवे लावलेले असू द्या. धनी लग्नाहून येऊन दार ठोकील तेव्हा आपण त्याच्यासाठी तत्काळ उघडावे म्हणून तो परत येण्याची वाट पाहत असलेल्या माणसासारखे तुम्ही व्हा. धनी आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य. मी तुम्हास खचित सांगतो की तो आपली कंबर बांधून त्यास जेवावयास बसवेल आणि येऊन त्यांची सेवा करील. तो रात्रीच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या प्रहरी येईल तेव्हा ते त्याला असे आढळतील तर ते धन्य आहेत. आणखी हे लक्षात घ्या की अमक्या घटकेस चोर येईल हे घर धन्याला कळले असते तर त्याने आपले घर फोडू दिले नसते. तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हास वाटणार नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. श्रोत्यानो, जरी हा दृष्टांत प्रथम इस्रायल आणि ह्या पृथ्वीवर राज्य स्थापित करण्यास त्याचे पृथ्वीवर 2रे आगमन ह्यांना लागू पडतो, परंतु हे तत्व मंडळीला सुद्धा लागू पडते. कारण आम्ही ख्रिस्त ज्यावेळी तो आम्हाला घेण्याकरिता येईल त्याची वाट पाहत आहोत. जुन्या काळात वर आपल्या मित्रांसोबत प्रथम लग्नाची मेजवानी करीत असे आणि नंतर वधूला घेण्याकरिता तो जात असे. वराचे नौकर कामाकरिता तयार राहावेत असे अपेक्षिल्या जात असे. विश्वासणाऱ्यांना सुद्धा ख्रिस्ताच्या परतण्याची अशाच प्रकारे वाट पाहायची आहे. कमरा बांधलेल्या आणि दिवे लावलेले असावेत. दिव्यात तेल भरून वरातीची वाट पाहत असणारे वराती ख्रिस्ताला हवे आहेत. जे काही आम्हाला त्याच्यासाठी करता येईल ते करून तो परत येईल ही अपेक्षा बाळगून आम्ही तयारीत राहायचे आहे. जेव्हा वरापासून चोराकडे वृत्तांत बदलतो तेव्हा अनपेक्षित वेळी तो येण्यावर जोर देण्यात आला आहे. पौलाने हाच भाषालंकार ख्रिस्ताच्या 2ऱ्या आगमनाविषयी सांगताना थेसलनिकाकरास पहिले पत्र 5वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये वापरला आहे. थेसलनिकाकरास पहिले पत्र 5वा अध्याय आणि 2रं वचन. कारण तुम्हाला पक्के माहीत आहे की जसा रात्री चोर येतो तसाच प्रभूचा दिवस येतो. प्रभू मात्र मंडळीला घेण्याकरिता अर्थात रॅप्चरच्या समयी चोराप्रमाणे येणार नाही हे लक्षात घ्या. परंतु श्रोत्यानो, वचन आम्हाला सांगतं की आम्ही त्याला हवेमध्ये भेटण्यासाठी वर उचलल्या जाऊ आणि जे त्याआधी मेलेले आहेत, जे ख्रिस्तामध्ये मेलेले आहेत ते उठविल्या जातील. 42 आणि 43 वचने वाचूया. तेव्हा प्रभू म्हणाला, आपल्या परिवाराला योग्य वेळी शिधा सामुग्री द्यावयास धनी ज्याला नेमिल असा विश्वासू व विचारशील कारभारी कोण? त्याचा धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना आढळेल तो धन्य.
हा एक फार उठून दिसणारा असा दृष्टांत आहे, ज्यात ख्रिस्ताच्या येण्याच्या संबंधात आमची जी जबाबदारी आहे त्याविषयी शिकवण्यात आले आहे. पुन्हा हा दाखला, हा दृष्टांत इस्रायलांसाठी आहे, परंतु हे तत्व विश्वासणारे होण्याच्या नात्याने जेव्हा आम्ही वर उचलले जाण्याची वाट पाहत आहोत, तेव्हा आम्हाला सुद्धा लागू पडते. अनेक लोकांना वाटतं श्रोत्यानो, की प्रभू लवकर येणार आहे म्हणून आम्ही काही न करता, काही काम न करता त्याच्या येण्याची फक्त वाट पाहावी. अजून 1000 वर्षे प्रभू येशू येणार नाही, अशा प्रकारे आम्ही काम करायला हवे. तो येण्याची तारीख निश्चित करणे सोडून देऊन त्याच्या येण्यासाठी तयारीत असायला हवे. तो आज येईल, उद्या येईल किंवा ह्या क्षणी येईल, ह्याची आम्ही काहीच शाश्वती देऊ शकत नाही. पण ही मात्र शाश्वती देऊ शकतो की तो एक दिवस निश्चित येणार आहे. आमची धन्य आशा आहे ख्रिस्ताचे परतणे आणि ती वाट पाहत असताना कार्य करीत राहणे, जे एक दिवस आम्ही त्याच्या चरणाशी आणू शकू. 44 ते 46 वचने वाचूया. मी तुम्हास खरे सांगतो की त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमिल, परंतु आपला धनी येण्यास उशीर लागेल असे आपल्या मनात म्हणून तो दास चाकरास व चाकरणीस मारहाण करू लागेल आणि खाऊन पिऊन मस्त होईल. तर तो वाट पाहत नाही अशा दिवशी व त्याला ठाऊक नाही अशा घटकेस त्याचा धनी येऊन त्याला कापून टाकील आणि अविश्वासू लोकांबरोबर त्याचा वाटा नेमेल. श्रोत्यानो, हा दृष्टांत आम्हाला 2 महत्वाचे पाठ शिकवतो. प्रभूच्या येण्याविषयी संशय घेणारे 2 गोष्टी निर्माण करतात. पहिली, अधिकाराचा गैरउपयोग आणि दुसरी, व्यवहारातला आळशीपणा. आम्हाला त्याच्या येण्याच्या अपेक्षेत राहायचे आहे. आता दुसऱ्या क्षणी प्रभू येशू येईल अशा प्रकारे आम्ही जीवन जगायला हवे व आम्हाला त्याला हिशोब द्यावा लागणार आहे, हे आम्ही लक्षात ठेवायला हवे. 47 आणि 48 वचने सांगतात, आपल्या धन्याची इच्छा काय आहे हे माहीत असता ज्या दासाने तयारी केली नाही किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे केले नाही त्याला पुष्कळ फटके मिळतील. परंतु ज्याने फटके मिळण्याजोगी कृत्ये माहीत नसता केली त्याला थोडे मिळतील. ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्या जवळून पुष्कळ मागण्यात येईल आणि ज्याच्याजवळ पुष्कळ ठेवले आहे त्याच्या जवळून पुष्कळच अधिक मागतील. तो कदाचित आज येईल किंवा उद्या, परंतु तो अवश्य येईल. तो अद्यापही आला नाही म्हणून आम्ही आळशीपणा करू नये, हलगर्जीपणा करू नये. जेव्हा तो येईल तेव्हा आमचा न्याय मात्र अवश्य होईल. करिंथकरास दुसरे पत्र 5 अध्याय आणि 10 वचन. करिंथकरास दुसरे पत्र 5 अध्याय 10 वचन. कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायसनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे, ह्यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टींचे फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी आपण हा शब्द उपयोगात आणला गेला आहे. आता हे आपण कोण? आम्ही विश्वासणारे ख्रिस्ती, आम्हाला ख्रिस्ताच्या न्यायसिंहासनासमोर उभे राहायचे आहे. हा न्याय आम्ही वाचले जाऊ, तारले जाऊ किंवा नाही हे निश्चित करणार नाही. हे काही अपराध्यांचे कोर्ट नसणार, परंतु असे कोर्ट असणार जेथे आमची संपत्ती संकटात असेल. आम्ही पारितोषिक प्राप्त करण्याकरिता योग्य आहोत किंवा नाही ह्याविषयी त्या ठिकाणी आमचा न्याय होईल. विश्वासणाऱ्यांकरिता पारितोषिक प्राप्त करण्यास सुद्धा स्तर असेल, तर अविश्वासणाऱ्यांकरिता शिक्षा मिळण्याचा स्तर असेल. 49 वचन सांगतं, मी पृथ्वीवर आग पेटवण्यास आलो आहे, ती आतापर्यंत पेटली असते तर किती बरे होते. श्रोत्यानो, प्रभू येशू ह्या ठिकाणी फार स्पष्टपणे सांगत आहे की तो कशाकरिता ह्या पृथ्वीवर आला. नंतर 50 वचन, मला बाप्तिस्मा घ्यावयाचा आहे व तो होईपर्यंत मी मोठ्या पेचात आहे. हे वचन ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मृत्यूविषयी सांगते. 51 ते 53 वचने, मी पृथ्वीवर शांतता करण्यास आलो आहे असे तुम्हाला वाटते काय? मी तुम्हाला सांगतो नाही, तर फूट पाडण्यास. आतापासून एका घरातील 5 जणात दोघांविरुद्ध तिघे व तिघांविरुद्ध दोघे अशी फूट पडेल. मुलाविरुद्ध बाप व बापाविरुद्ध मुलगा, मुलीविरुद्ध आई व आईविरुद्ध मुलगी, सुनेविरुद्ध सासू व सासूविरुद्ध सून अशी फूट पडेल. जेव्हा एक व्यक्ती येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारते, तेव्हा तिला तिच्या भोवती असणाऱ्या अविश्वासणाऱ्यांपासून त्वरित अलग व्हायला हवे. मग ते
तिचे कितीही जवळचे नातेवाईक असोत किंवा मित्र असोत, परंतु ख्रिस्त आम्हाला जगिक सगळ्या गोष्टींपासून अलग करतो. 54 ते 56 वचने सांगतात, आणखी तो लोक समुदायासही म्हणाला, जेव्हा तुम्ही ढग पश्चिमेकडून वर येताना पाहता तेव्हा तुम्ही लागलेच म्हणता, पावसाची सर येत आहे. आणि तसे घडते. दक्षिणेचा वारा सुटतो तेव्हा कडाक्याची उष्णता होईल असे तुम्ही म्हणता, आणि तसे घडते. अहो ढोंग्यानो, तुम्हास पृथ्वीवरील व आकाशातील लक्षणांचा अर्थ लावता येतो, तर ह्या काळाचा अर्थ तुम्ही का लावित नाही? आणखी जे यथार्थ आहे ते तुम्ही स्वतःच का ठरवित नाही? तू आपल्या वाद्याबरोबर अधिकाऱ्याकडे जाताना वाटेतच त्याच्याशी तडजोड करण्याचा यत्न कर. नाहीतर कदाचित तो तुला न्यायाधीशाकडे ओढून नेईल आणि न्यायाधीश तुला शिपायाच्या हाती देईल व शिपाई तुला तुरुंगात घालील. मी तुला सांगतो, अगदी शेवटली टोली फेडीपर्यंत तू तेथून सुटणारच नाहीस. श्रोत्यानो, आज आम्ही कोणत्या प्रकारच्या जगात राहत आहोत हे समजून घ्यायचे आहे. मानवाला वाटतं की तो ह्या जगात शांती स्थापित करू शकेल, परंतु लक्षात घ्या की प्रभू ख्रिस्त वापस येऊपर्यंत शांती स्थापित होऊ शकणार नाही. जीवनाची फळे सुखदायी
आता आपण 13व्या अध्यायाकडे वळूया. 13व्या अध्यायात ख्रिस्त न्याय करू नका परंतु पश्चाताप करण्याविषयी लोकांना शिकवण देत आहे. अंजिराच्या निष्फळ झाडाचा दृष्टांत, उबड्या स्त्रीला प्रभू येशू आरोग्य देतो. मोहरीच्या दाण्याचा व खमीराचा दृष्टांत, एरुश्लेमकडे प्रभू येशू वाटचाल करीत असताना त्याची शिकवण देणे सुरूच असते. एरुश्लेमची स्थिती पाहून त्याने केलेला विलाप ह्या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळतो. 1 ते 5 वचने सांगतात, त्याच वेळी तेथे असलेल्या कित्येकांनी त्याला ज्या गालिलकराचे रक्त पिलाताने त्यांच्या यज्ञात मिसळले होते त्यांच्याविषयी सांगितले. मग त्याने त्यास उत्तर देऊन म्हटले, ह्या गालिलकरांनी असे दुःख भोगले ह्यावरून बाकीच्या सर्व गालिलकरांपेक्षा ते अधिक पापी होते असे तुम्हास वाटते काय? मी तुम्हाला सांगतो नव्हते. तरी पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल. किंवा ज्या 18 जणांवर शिलोहातील बुरुज पडला आणि ते ठार झाले, ते एरुश्लेमेत राहणाऱ्या सर्व माणसांपेक्षा अधिक अपराधी होते असे तुम्हास वाटते काय? मी तुम्हास सांगतो नव्हते. पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्याप्रमाणे नाश होईल. श्रोत्यानो, ज्यांना पिलाताने मारले होते व जे शिलोहातील बुरुजाखाली दबून मेले, त्यांचा परमेश्वराने न्याय केला नाही. परमेश्वर कोणाचे वाईट चिंतून सूडबुद्धीने काहीच करीत नाही. परंतु त्याच्या वेळच्या धार्मिक समुदायाला ख्रिस्त सांगत होता की ते जर पश्चाताप करणार नाहीत तर त्यांचाही तसाच नाश होईल. ह्या भागात आमच्यासाठी अनेक सुंदर पाठ आहेत. पहिला पाठ आम्हाला शिकवतो की जेव्हा काही ख्रिस्ती लोक भयंकर अशा त्रासातून, आजारातून, संकटातून जातात, तेव्हा त्याचा अर्थ आम्ही असा मुळीच करून घेऊ नये की ते दुसऱ्यांच्या पेक्षा अधिक भयंकर पापी आहेत किंवा पापी होते. एखाद्याच्या पापामुळेच त्रास, दुःख किंवा आजार त्याच्यावर येत नाहीत. नाण्याची दुसरी बाजू ही आहे की आपण ख्रिस्ती होताच आपल्या आपण त्रासातून सुटता असे नाही. आपण महासंकटाच्या काळातून सुटाल, परंतु ख्रिस्ती असल्यामुळे जी लहान लहान संकटे आपणावर येतात त्यातून आपण सुटणार नाही. आजार, दुःख आपल्या जीवनात नक्कीच येतील, परंतु त्या परिस्थितीत सुद्धा परमेश्वर आपली शांती, आपलं सामर्थ्य आणि आपलं धैर्य आपणाला पुरवेल. त्या संकटाचे लहान प्रमाण येथे ह्या पृथ्वीवर आम्हाला अनुभवावे लागेल. जेव्हा श्रोत्यानो दुसऱ्यांवर संकटे येतात तेव्हा त्याचा अर्थ असा मुळीच नाही की आम्ही त्यांच्यापेक्षा चांगले आहोत. कदाचित परमेश्वर त्या दुसऱ्या व्यक्तीवर आलेल्या संकटांना पाहण्याची आम्हाला ह्यासाठी संधी देत आहे की आम्ही देवाजवळ यावे. आधीच्या संभाषणातून निष्पन्न झालेला अंजिराच्या झाडाचा दृष्टांत आता आपण पाहणार आहोत. 6 ते 9 वचने सांगतात, त्याने हा दाखला सांगितला. कोणा एकाचे त्याच्या द्राक्षमळ्यात लाविलेले अंजिराचे झाड होते. त्यावर तो फळ पाहावयास आला, परंतु त्याला काही आढळले नाही. तेव्हा त्याने माळ्याला म्हटले, पहा, गेली 3 वर्षे मी हा अंजिरावर फळ पाहावयास येत आहे, परंतु मला काही आढळत नाही. ते तोडून टाक. उगाच त्याने जागा तरी का अडवावी? तेव्हा त्याने त्याला उत्तर दिले, महाराज, एवढे वर्ष ते असू द्या, म्हणजे मी त्याच्या भोवती खणून खत घालीन. मग त्याला फळ आले तर बरे, नाहीतर आपण ते तोडून टाकावे. माझ्या मते श्रोत्यानो, फळाविना अंजिराचे झाड हे इस्रायल राष्ट्रासाठी चिन्हात्मक आहे. त्या झाडाच्या मालकाला अपेक्षा होती की ते झाड फळ देईल, परंतु ते निष्फळ झाड आहे हे जाणून त्याची निराशा झाली. त्याला ते झाड कापून टाकण्याचा पूर्ण अधिकार होता. इस्रायली जर परमेश्वराच्या प्रकाशात चालतील तर त्याचे आशीर्वाद त्यांना प्राप्त होतील, व जर ते प्रकाशाला नाकारतील तर त्याचे शाप त्यांच्यावर येतील असे परमेश्वराने त्यांना सांगितले. ह्या राष्ट्राकडे विशेष लक्ष पुरविण्यात आले, त्याची जोपासना करण्यात आली आणि त्यांनी फळ द्यायला हवे होते आणि त्यांनी फळ आणले नाही. इस्रायलाने ख्रिस्ताचा नकार केला. मत्तई शुभवर्तमान 27 अध्याय आणि 25 वचनामध्ये त्यांनी म्हटले, त्याचे रक्त आम्हावर व आमच्या मुलाबाळांवर असो. इस्रायलाने परमेश्वराच्या न्यायाचा अनुभव घेतला आणि ते जगातील दुसऱ्या राष्ट्रांमध्ये पांगल्या गेले. जर इस्रायल परमेश्वराचा नाकार करीत राहील तर ते त्या भूमीत राहू शकणार नाहीत हे जाणणे खरोखर मनोवेधक आहे. जगातील कुठलेही राष्ट्र त्यांना त्रास देत नाही, तर स्वतः परमेश्वर
त्यांच्यासोबत तशा प्रकारे वागत आहे. इस्रायली परमेश्वराचे निवडलेले लोक आहेत. एक दिवस विश्वास आणि भरोशामध्ये तो त्यांना त्यांच्या भूमीत परत वापस आणणार आहे. आज ते अविश्वास मनात बाळगून परतत आहेत, म्हणून त्यांच्याजवळ शांती नाही. हा जगातील सर्व घडामोडींमध्ये परमेश्वराचा हात आहे, ह्याचा हा पुरावा आहे. श्रोत्यानो, 10 ते 14 वचने वाचूया. तो शब्बात दिवशी एका सभास्थानात शिकवित होता, तेव्हा पहा, 18 वर्षे विकाराचा आत्मा लागलेली एक स्त्री तेथे होती. ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभे राहता येत नव्हते. येशूने तिला पाहून बोलावले व म्हटले, बाई, तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस. त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली व देवाचा महिमा वर्णू लागली. येशूने शब्बात दिवशी रोग बरा केला म्हणून सभास्थानाचा अधिकारी संतप्त होऊन लोकसमुदायाला म्हणाला, ज्यात काम केले पाहिजे असे 6 दिवस आहेत, तर त्या दिवसात येऊन बरे होऊन जात जा, शब्बात दिवशी येऊ नका. आम्हाला दिसतं श्रोत्यानो की ह्या स्त्रीला भयंकर असा आजार होता आणि प्रभू येशूने तिला स्पर्श केला आणि ती सरळ झाली. ह्यामुळे धार्मिक पुढाऱ्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला. आम्हाला दिसतं की ह्या स्त्रीची स्थिती दयनीय होती. 15 आणि 16 वचने. परंतु प्रभूने त्याला उत्तर दिले, अहो ढोंग्यांनो, तुम्हापैकी प्रत्येक जण आपला बैल किंवा गाढव शब्बात दिवशी ठाणावरून सोडून पाण्यावर नेतो ना? ही तर अब्रामाची कन्या आहे. पहा, हिला सैतानाने 18 वर्षे बांधून ठेवले होते. शब्बात दिवशी हिला ह्या बंधनापासून सोडविणे योग्य नव्हते काय? मी हे कबूल करते श्रोत्यानो की सैतानाने ह्या स्त्रीला का बांधून ठेवले ते हे मला समजत नाही. त्या स्थितीत सुद्धा ती सभास्थानात नियमितपणे येत असे. ह्यावरून मला तिचं कौतुक करावंसं वाटतं. ती चरित्रहीन स्त्री नव्हती. सभास्थानातच ह्या महान वैद्याने अर्थात येशूने तिला म्हटले, बाई, तू तुझ्या विकारापासून मुक्त झाली आहेस. त्याने तिच्यावर हात ठेवला. ती त्वरित बरी झाली. देवाचा महिमा वर्णू लागली. श्रोत्यानो, हा व्यक्तिगत स्पर्श होता. 17वं वचन. तो हे बोलत असता त्याचे सर्व विरोधी फजित झाले आणि जी गौरवयुक्त कृत्य त्याच्याकडून होत होती त्या सर्वांमुळे सर्व लोक समुदायाला आनंद झाला. श्रोत्यानो, काय आज आपण जीवनातील ओझ्यांमुळे झुकलेले आहात, दबलेले आहात, वाकलेले आहात? तुमच्या मनात शंका आहेत, तुम्ही गोंधळात सापडलेले आहात? काय ख्रिस्ताला आपण अंतःकरणात स्थान दिले आहे? त्याची जागा घेण्यास दुसरे काहीच नाही. आपले सर्व ओझे, सर्व पाप घेऊन ख्रिस्ताजवळ या. आपण त्याच्याजवळ कधीही येऊ शकता. तो तुमच्या सर्व गरजा भागवू शकतो. तो तुमच्या सर्व समस्या सोडवू शकतो. तो तुमची वाट पाहत आहे. आता 18 ते 21 वचनांमध्ये मोहरीच्या दाण्याचा व खमीराचा दृष्टांत सांगण्यात आला आहे. श्रोत्यानो, मोहरीचा दाणा बाहेरून दिसणारे जे ख्रिस्ती जग आहे त्याचे चिन्ह आहे. मोहरीचा दाणा, त्याचे झाड लहान झाड असते, एक मोठा वृक्ष नाही. आज मंडळांपेक्षा दुसऱ्या संस्था अधिक वाढत आहेत. खरं पाहता ही अस्वाभाविक वाढ इतकी तीव्र गतीने होत आहे की त्यांचा जो खरा गुण आहे तो समाप्त झाला आहे. पक्षी ह्या दृष्टांताची किल्ली आहे, जे सैतानाचे प्रतिनिधित्व करतात, जो आज ख्रिस्ती समाजात व ज्यांना आम्ही मंडळा म्हणतो त्यामध्ये फार कार्यशील आहे. खमीर शुभवर्तमान नाही, परंतु वाईटाचे तत्व प्रदर्शित करते. पवित्र शास्त्रामध्ये खमीराचा उपयोग कधीच चांगल्याकरिता केला गेला नाही. खमीर बायबलमध्ये 98 वेळा आलेले आहे. 75 वेळा जुन्या करारात खमीराचा उल्लेख आहे आणि 23 वेळा नवीन करारात ह्याचा उल्लेख केला गेला आहे. ह्याला नेहमी वाईटाच्या संदर्भात वापरण्यात आले आहे. काही लोक म्हणतात की खमीर शुभवर्तमानाला दाखविते, जे संपूर्ण जगात पसरून संपूर्ण जगाला परिवर्तित करेल. परंतु अशा लोकांची निराशाच होणार. जोपर्यंत ख्रिस्त त्याचे राज्य स्थापित करण्याकरिता पुन्हा येणार नाही, तोपर्यंत कुठलेच कायम राज्य स्थापित होणार नाही आणि शांती स्थापित होणार नाही. ख्रिस्त त्याच्या नियोजित वेळी येऊन आपले राज्य स्थापित करेल. मला माहीत नाही श्रोत्यानो की ह्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयी तारणाऱ्याविषयी आपण पूर्णपणे जाणून घेतले आहे किंवा नाही. कदाचित आपण त्याला एक महान पुरुष मानता किंवा एक अवतार मानता. लक्षात ठेवा श्रोत्यानो, प्रभू येशूने म्हटले की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याशिवाय
परमेश्वराजवळ कोणीच जाऊ शकत नाही. त्याने हे सुद्धा म्हटले की जगाचा प्रकाश मी आहे, जीवनाची भाकर मी आहे, जीवनी पाणी मी आहे. श्रोत्यानो, जर आज आपण आत्मिक रूपाने भुकेले आहात, तान्हेले आहात, आपण सत्याच्या शोधात आहात, तर प्रभू येशू ख्रिस्ताजवळ या. तो आपली वाट पाहत आहे. प्रभू परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, ख्रिस्ताची शिकवण पाळणारा प्रत्येक विश्वासणारा हा जागृत असला पाहिजे. देव फळाची अपेक्षा करणारा आहे. ख्रिस्त आमच्यासाठी मध्यस्थी करणारा आहे, संधी देणारा आहे. त्याची ही इच्छा आहे की आम्ही प्रत्येक जण त्याबरोबर सदा सर्व काळासाठी एकत्र असावे. म्हणूनच आजच्या अध्ययनामध्ये आम्ही पाहिलं आहे की शिकवण अशी दिलेली आहे. काय आपण त्याप्रमाणे वागणार आहोत? येशूच्या दुसऱ्या आगमनकाली काय आम्हाला त्याच्याबरोबर संधी मिळेल? आपण आत्मपरीक्षण करू. आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो असताना आम्ही आत्मपरीक्षण करीत आहोत. होय प्रभूजी, तू योग्य फळाची अपेक्षा आमच्याकडून करतोस. आणि प्रभूजी, आम्ही पाहतो की फळ न देणारं प्रत्येक झाड कापून टाकण्यात येते. परंतु प्रभूजी, तू संधी देणारा देव आहेस. आम्ही आमची दृष्टी तुझ्याकडे लावलेली आहे. तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. आमच्यामध्ये जे काय अशक्तपणा आहे, दुर्बलता आहे, ती सर्व काढून टाक आणि तुझ्यामध्ये आम्हाला सशक्त आणि बलवान असं कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त महान याच्याद्वारे ही विनंती करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रियानो, धीर धरा. आपली अंतःकरण स्थिर करा. प्रभूच्या आगमनाची वाट पहा. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.